बाबा खूप अडलंय, कारण त्यांच्या भेटीशिवाय जीवन पूर्ण होत नाही, आणि चुकून जरी घडली तर ते वाया जात नाही. असा एक संबंध दिसून येतो. अगम्य संतांचं जीवन अगम्य कळत नाही. कारण काय, माणूस कोणाकडे पाहताना एक आपला दृष्टिकोन बनवून ठेवलेला असतो माणसाने. हे असे असतात, ते अमके असतात. तसा जीवाचा लोकांचा चष्मा बनलाय. बघा तुम्ही, काय काय महाराज लोक कांदा लसण खात नाही, कोणी चप्पीच करतं, काही चप्पी करतात असे. म्हणजे चप्पी करणारे महाराज आहेत, त्यांच्या सहवासातल्या लोकांना वाटतं महाराज म्हणले त्याने चप्पीच केली पाहिजे. त्याने तो अँगल बनवून टाकला. जे कांदा लसण खात नाहीत त्या लोकांनी एक धारणा बनवून टाकली की साधू कांदा लसण खात नसतो. आणि मग महाराज त्यांना किती विद्वान दिसला, त्याच्या डोक्यावर केस दिसले, अशा डिवऱ्या मशिवानीच बघत. असं नसतं. संतत्व वेशावर, संतत्व आचारावर नसतं, ते आगळं वेगळं असतं. याचा अर्थ कसे आचार करायचा असतो असं नाही, असं नाही. हो, माणसानं निदान धोतर शर्टने असं, कीर्तनकारांनी निदान काय काय गोष्टीला जरी म्हणजे आता इकडं पहा, गुरुवारी तात्या सांगत असतात की काय काय लोकांचा नियम आहे की कीर्तनात धोत्रावाली उभेच राहू द्यायचे नाही, काहीचा नियम आहे पांढरे कपडे घातल्याशिवाय उभेच राहू द्यायचे नाही. आमच्या तात्या म्हणतात कोणाचा नियम आहे असे कपडे पाहिजे, कोणाचा नियम आहे तसे कपडे पाहिजे. तात्या म्हणतात आमचा एकच नियम आहे, कपडे असले पाहिजे. नियम काय आमचा, कपडे असले पाहिजे. ह्याही चिन्हाला किंमत आहे बरं, ह्याही आचरणाला किंमत आहे, तो भाग निराळा. पण या आचरणाला किंमत दिली पाहिजे. पण या आचरणात असतात तेच हे असतात, हा दृष्टिकोन माणसानं संकुचित करू नये. कोणी असू शकतो संत, कसाही असू शकतो संत. म्हणून इथं वेशावर अंदाज येत नाही, इथं कपड्यावर, आपल्या वागण्यावर, आहाराविहारावर अंदाज येत नाही. पण लोक अँगल बनवून टाकतात, हे असे ते असे. म्हणून संतांकडे पाहिलं की माणसाला प्रश्न पडतो, खरंच हे संत आहेत का? कधी कधी तुकाराम महाराज दुकानावर बसतात तेव्हा आम्हाला वाटतात ते व्यापारी आहेत. कधी कधी ते जिजाई सोबत गप्पा करतात तेव्हा वाटतं ते जिजाई रमण आहेत. बोलोबाचा स्वाभिमान देवा देतात तेव्हा वाटतं बोलोबा पुत्र आहे. कनकाईच्या जवळ जातात तेव्हा कळतं, वाटतं की कनकाई कुमार आहेत. हो, नारायण महाराजाचं नाव ऐकलं की वाटतं नारायण जनका आहेत. नारायण जनका, कनकाई कुमारा, बोलोबा पुत्रा. हो, कधी कधी सावता महाराजाकडे पाहिलं की वाटतं ते काय आहेत, शेतकरी आहेत. गोरबा काकाकडे पाहिलं की वाटतं ते काय आहेत, कुंभार आहेत. नामदेवराकडे पाहिलं की वाटतं ते काय आहेत, शिंपी आहेत, कपडे शिवणार आहेत. पण ऐकलं, याच्यावरून तो अंदाज येत नाही. आणि कधी कधी तर असं दिसून येतं, क्वचित भ्रष्ट हा क्वचित शिष्ट हा. काही साधू शिष्ट राहतात. शिष्ट म्हणजे तुमच्या डोक्यात जे शिष्ट शब्दाचा अर्थ तो नाही बरं, लय शिष्टाडे ते, लय फुगीर येते ते नाही. इथं शिष्ट शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठांच्या आचरणाचं अनुकरण करणारा. वेदानं शास्त्रानं जे शिष्टाचार घालून दिले त्याचं आचरण करून जीवनामध्ये दाखवणारा, त्याला शिष्ट म्हणतात. कधी साधू शिष्ट दिसतो तर कधी साधू भ्रष्ट दिसतो, काही दिसतो. ते कथा आहे बघा, वेदामध्ये प्रसिद्ध आहे, लय गोड कथा आहे. जानश्रुती नावाचा राजा आहे, जानश्रुती नावाचा. तो असा गच्चीवर झोपला होता एके दिवशी. ब्रह्मज्ञानी होता, त्याच्या अंगातलं तेज असं आभाळामध्ये फाकत होतं. कोणाचं? त्या जानश्रुती नावाच्या राजाचं. वरून एक बक आणि एक बकी चालली होती. ती बकी जी होती म्हणजे बगडीन, ती राजाला, आपल्या बकड्याला म्हणते, होय वो, ऐका ना म्हणली, काय तेजस्वी राजा आहे म्हणजे, काय त्याचं तेज आहे, कशाचं तेज असेल? अगं हे काय फोकसचं तेज नाही, मग हे त्याच्या ब्रह्मनिष्ठतेचं तेज आहे. हा, एवढं तेज, बापरे. पण मंडळी, आम्ही पाहिलेत ते महात्मे म्हणून सांगतो. आम्ही विठ्ठल बाबा घुले पाहिले, आम्ही रामचंद्र बाबा बोधे पाहिले. महाराज रामचंद्र बाबा बोधेला कधी अंगाला साबण लावताना आम्ही पाहिलं नाही. इंद्रायणीचं पाणी किती घाण असू द्या, ते त्यानं स्नान करायचे. एवढं बोलू का, बाबा दात कसे घासायचे, चालता चालता ते इकोची डबी असायची छोटी, ते म्हणजे असे टाकायचे, बुट घालायचे, एका मिनिटात दात घासायचे.
पण बाबानं कधी अंगाला साबण लावला नाही. भाऊ कधी डास व्यवस्थित घातली नाही, पण कधी अंगाचा आणि तोंडाचा वासही आला नाही. आम्ही सकाळी उठून घासून 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 पुन्हा ती टंकरी वा करून सगळ्या गावाला त्रास झाला. काय काय लोक एवढ्या वाकाऱ्या काढतात. मला प्रश्न पडतो, पोटातले आतडे काढून हिसडून पुन्हा घालतात का काय कोणाला? एवढ्या वाकाऱ्या काढतात काय काय. पण असं करू नये. त्यांच्या जवळ गेलं की काय चाललंय महाराज, पण कधीच नाही हो बाबाच्या तोंडात अंगाचा वास कधी आला महेश महाराज गुरुजी? किती जवळ राहिला आपण, कधीच नाही. इथं आम्ही एवढे शॅम्पू एवढ्या साबणा वापरून सुद्धा संध्याकाळी निघताना करत लागत आम्हाला. हे काय तपाचं तेज वेगळं असतं. म्हणजे तपाचं तेज वेगळं. म्हणून ऐकलं का, प्रसाधनाचं सौंदर्य आणि प्रसादिक सौंदर्य याच्यात फरक आहे. प्रसाधनानं होणारं सौंदर्य त्याचं काही नाही. ते परवा दिवशी राजेंद्र दाजी लय गोड बोलले. ते म्हटलं ये ब्युटी पार्लर वाली जो होती है ना, वो बुढ़िया को गुड़िया बना देती है. बुढ़िया को गुड़िया बना देती है. हाँ, लय अंदाज चुकतात. ते बघायला गेल्यावर लग्नात वेगळंच दिसतं, आणि जेव्हा ती घरी गेल्यावर भांडे घासाय बसती, वाटतं ही कोण्या डोंगरातून म्हैस आली काय माहिती. लय फसवेगिरी धंदा आहे. मग ते व्हॉट्सअपला एक रील आली होती अण्णा, त्या काय ब्युटी पार्लर वालीनं काळ्या डूस बायला गोरपान केलं, आणि शेवटी एक माणूस उभा राहिला. ह्या सगळ्या ब्युटी पार्लर वाल्या नरकात जात्याल म्हणे, आमच्या सारख्याला अडचणीत आणतात म्हणे. प्रसाधनाचं सौंदर्य आणि प्रासादिक सौंदर्य, त्या जानश्रुती राजाचं हे प्रासादिक तेज वाघ फाकत होतं. पण तो बगळा मला, अगं या तेजाची काय तू चर्चा करू नको. म्हणजे का, रैकवाच्या तेजाला हे तेज पासंगाला सुद्धा येत नाही. मोठी माणसं विचारी असतात. जानश्रुत राजा हा पक्षाची भाषा अवगत करणारा होता, कळत होती. लगेच तो जागा, अरे आपल्यापेक्षा एक ब्रह्मनिष्ठ महात्मा आहे. एक बोलू का, मोठी माणसं मोठ्याच मनाची असतात, त्यांना दुसऱ्याचं मोठे पण पावत. बरेच लोक असे आहेत, ते व्यवहारात मोठे म्हणून मोठे म्हणायचे नाही, त्यांच्यासारखे हलकट तेच आहेत. मोठं कोणाला म्हणतात, ज्याला दुसऱ्याचं मोठे पण पाहत सण होत. असं वा वा वा. प्रधानजी इकडे या. आपल्या पूर्ण पृथ्वीवर फिरा आणि रैक्व नावाचा माणूस शोधून काढा. म्हणजे त्याची गल्ली बोळ काय त्याचा पत्ता नाही. रैक्व नाव काय म्हणे, राजा काय काढील काही सांगताच येत नाही. आणि वरून जी आर निघाले की ते पळापळी बाकीच्या ना करावी लागते. त्यात अंगणवाडी वाल्या बाया, त्या आशा वर्कर, शिक्षक यांना लय त्रास आहे महाराजा. वरून शास्त्राने जी आर काढला, यांना त्या काय करावं लागतात, हिंडावं लागत. महाराज एकदा कटाळीला एक शिक्षक मी पाहिला, पाऊस पडत होता मंद मंद, त्या कर्जूला हरी आहे ना आपलं, तिथं स्टँडवर उभा होतो मी. तर तो एसटी वाला तो शिक्षक म्हणला, काय शासन काय बी जी आर काढीत मोठी कटकट, आता तुमचं गाव बारक का, कोण्या कोण्या मळात कोण्या कोण्या झापात कोण्या कोण्या पेठात जाऊ. तो हॉटेलवाला म्हणला, अडचण काय म्हणजे, आता शासनानं नियम काढला की गावात नवजात शिशु किती, गोरोदार बाया किती याची नोंद आणा. तो हॉटेलवाला मला, एवढी हिंडायची काय गरज आहे, माझ्या बायको बस अर्धा तास बसा म्हणले, ते सगळं सांगल म्हणले. तुम्ही गावभर हिंडूच टाका म्हणजे, माझ्या बायको जवळ बसा, मी तिला इथं बोलून घेतो आणि तिला विचारा, सगळ्या गावाचं बसल्या जागेवर सांगते म्हणले. ते असू द्या, कुठं शोधायचा कुठं शोधायचा. फिरले सगळीकडे फिरले, आणि संध्याकाळच्या वेळेला एका तुकडीला, त्या तुकडीतल्या 2 शिपायाला एक माणूस असा हमालाचा गाडा उडत उभा करून त्याला उस देऊन झोपलेला दिसला. तिच्याला त्याला विचार, तुमचं नाव काय, तुमचं नाव काय, तुमचं
तुमचं? सगळ्याला दिवसभर विचारून विचारून प्यायचं, तुमचं नाव काय, तुमचं नाव काय, रैको काही सापडे. शेवटी तो हा माल दिसला. एक जणला, जाय रे त्याला विचार बरं त्याचं नाव काय. मी तो डोक्यावर पडलं का रे, शोध कोणाचा करायचं सांगितलं? साधूही म्हणतात तो कोणी, आणि कोणी सांगितलं? राजाने. हमालाची कुठे चौकशी करायला काय बी आपलं? अरे बघ ना, जाऊन त्याला विचारलं त्या शिपायाला, काय नाव आहे? म्हणे रैको. अरे हे रैको आहे. दुसरं मला, अरे ते हमाल आहे ना, रेकवाला रेकवा आहे ना. बस हे शासकीय रजिस्टर असे भरले जातात. रैकवाला रैकव आहे बस. आणि मग त्या रैकवाला घेऊन गेले. त्या रैकवानं शूद्र अशी संज्ञा जानश्रुती राजाला दिली. राजाला शूद्र काय म्हटले त्याचं तात्पर्य त्या ठिकाणी फार गुढ शास्त्रार्थ आपल्याला त्या उपनिषदात पाहायला मिळतो. तात्पर्य, हमाल सुद्धा साधू असू शकतो. एक बोलू चोर सुद्धा साधू असू शकतो. बरं, साधू चोर नसतो, पण चोर सुद्धा साधू असू शकतो. मग कधी कधी असं दिसून येतं चोरी करतो साधू आहे, साधू आहे ना हमाली करतो. मग नेमकं काय बाबा? आमच्या डोक्यात तर एवढंच आहे, साधू म्हटलं की त्यांनी भस्माचा पट्टा लावला पाहिजे, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्या पाहिजे, त्यांनी भगवं किंवा पांढरं घातलं पाहिजे, मठामध्ये राहिला पाहिजे, तीर्थामध्ये फिरला पाहिजे. एवढंच आमच्या डोक्यात आहे. पण असं नाही ना, काही 10 लेकराचे बाप आहेत, 2 बायकाचे नवरे आहेत. एवढंच नाही, 50,000 बायका आहेत म्हणत जनकाला, एवढ्या भोगात आहेत असे. मग याची नेमकी संगती काय? नेमकं साधुत्व ओळखायचं कसं? महाराज, मी आता तात्याच्या सहवासात राहतो. लोकांनी 20-20 हजार जरी दिले तर वापस लावून टाकतात तात्या. त्याच्यानं आपण समजू काय तात्या काय आहेत, त्यागी आहेत. पण साबणीचे एवढे तुकडे गोळा करून ठेवते. साबण अशी वापरता नाही आली ना, ते तुकडे गोळा करून ठेवतात आणि एका धोत्राच्या कोपऱ्यामध्ये ते टाकायला लावतात आणि ते गुठुड बांधून वापरायला लावतात. मग ते त्यागी आहेत का भोगी आहेत? आपलं म्हणजे त्यागी आहेत का संग्रही आहेत? गुलेबाबाचं सांगतो महाराज. गुलेबाबा पंढरपूरच्या दशमीच्या वारीला जायचे. ब ते दशमीला सकाळी 6ला निघावं लागायचं. पहिली PMT धरली तर ती रेल्वे सापडायची, सोलापूर पॅसेंजर. त्या सोलापूर पॅसेंजरनं कुरुडवाडीला उतरायचं 12 वाजता. पुन्हा 3 वाजता कुरुडवाडी पंढरपूर सेटल यायची, त्यात बसायचे आणि 35 रुपयात पंढरपूरचा प्रवास व्हायचा. आणि तेव्हा मंगळवेढा पंढरपूर एसटीला 50 रुपये भाडं होतं. किती? 50 रुपये. मी म्हणलं, बाबा काय म्हणलं, येता जाता कोणी तुमच्या पायावर 100 रुपये ठेवीत आणि काय 15 रुपयासाठी त्या रेल्वेनं तुम्ही प्रवास करता, एसटीनं जायचं. मला काय म्हणले, बुवा तुला कमवायची नाही पण खर्चायची अक्कल लय आली रे. माझ्या काना शब्द तसे, तुला कमवायची अक्कल नाही आली पण खर्चाची अक्कल चांगली आली. म्हटलं बाबा तसं नाही, जरा थोडीशी जवळीक लाभली होती मला भाग्यानं. म्हटलं बाबा नाही, पण येता जाता कोणी 10-5 रुपये देत. अण्णा, बाबांनी वाक्य काय वापरलं होतं ऐका. अण्णा, बाबा म्हणले मला, लोकांनी आपल्याला पैसा उपयोगासाठी दिलाय, उपभोगासाठी नाही. याचा उपयोग करायचा, याचा उपभोग नाही. मग कधी कधी 10-5 रुपयासाठी पाहणारे वाटतं किती कंजूस आहे. आणि उदार तरी लक्ष्मीश, या संता परिस उदार, त्रिभुवनी नाही थोर. मग हे उदार आहेत का कंजूस आहेत? हे भोगी आहेत का त्यागी आहेत? हे ग्रस्त आहेत का ब्रह्मचारी आहेत? अशी विषमता दिसून येते. मग लोकाला प्रश्न पडतो, हे खरं का ते खरं? हे जेव्हा त्यागमय जगतात ते खरं का भोगमय जगतात ते खरं? एक बोलू का, हेही खरं नाही तेही खरं नाही. हे जसं ते तसं आणि ते जसं ते हासं. मग हे सगळं चाललंय ते चाललंय काय? तुकाराम महाराजाला विचारू. ह्या साधू संतांचा तुमचा व्यवहार कधी भोगी दिसताय, कधी त्यागी दिसताय, कधी आचारी दिसताय, कधी विचारी दिसताय, कधी भ्रष्ट दिसताय, कधी शिष्ट दिसताय. याची संगती काय?
महाराज म्हणले याची संगती सांगू का? आमच्या दृष्टीने हे सगळं काय आहे तर हे नाटक आहे आणि केवळ व्यवहारा करता आम्ही हे करत असतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात संतांच्या व्यवहारात काय काय आहे? विविधता आहे, विशिष्टता आहे आणि विचित्रता आहे. विविधता काय? महाराज कधी संत गाडगे घडवतात, शेले विणतात, ही विविधता आहे. विशिष्टता आपण नंतर पाहणार आहोत. आणि विचित्रता काय? एकाला बायकोच नाही तर एकाला 4-5, एकाला लेकरू बाळ नाही एकाला 10-5, एकाकडे एवढी श्रीमंती एकाकडे दारिद्र्य. मग दरिद्री संत असतो का श्रीमंत संत असतो? भोगी संत. ही विचित्रता आहे. मग याची संगती लागत नाही म्हणून अगम्य आहे पट टाकलं. संत कळत नाही. मग ती अगम्यतेचा उलगडा आणि या व्यवहाराचा उलगडा त्यांच्यात तोंडून करून घ्यायचा ठरला तर महाराज म्हणतात बाप आम्ही एक केलंय. नट नाट्य अवघे संपादिले सोंग. सगळं सोंग आम्ही संपादित केलंय. पण कसं? नट जसा नाट्य करतो त्या पद्धतीने, कलाकार जसं नाट्य दाखवतो. नटाकडे 2 भूमिका पाहिजे. नट 2 पद्धतीचा असतो. नटाला आपलं विसरल्याशिवाय नाटक करता येत नाही, तो खरा नट आहे. आणि नाटकातलं विसरल्याशिवाय त्याला घर चालवता येत नाही. विठाला विठाला. त्याला व्यवहार करताना नाटक विसरावं लागतं आणि नाटक करताना व्यवहार विसरावा लागतो, तरच उत्तम नट. उत्तम नट. बघा तुम्ही, माझे जवळचे स्नेही आहेत, ते जज आहेत. ते कोण आहेत? जज आहेत. आणि त्यांच्या घरी कायम बायकोचे त्यांचे भांडण, कायम भांडण. बरं, ते दोघं जवळचे असल्यामुळे जजाचे गाराने ती सांगते आणि जज तिचे गाराने सांगतो. मला तुम्ही सामान्य समजू नका. सगळ्याचे भांडणं जज सोडवतो, जजाचे भांडणं मी सोडितो. जज काय करतो? सगळ्याचे भांडणाचे सोडवतो, मी जजाचे. एकदा त्या दोघांचं भरपूर ऐकून घेतलं. आता ते घरातलं कीर्तनात सांगू नये, घरातलं कीर्तनात सांगू नये. आणि सांगायची काय गरज आहे? तुमच्या घरात ते नाही का? ते काय सांगायचं? मी अण्णा त्यांना एक सल्ला दिला. मी ऐकलं का? तुमचे भांडण होण्याचं एकच कारण आहे. काय? तुम्ही जज आहेत म्हटलं. हो, पण तुम्ही मी एक बाईचा नवरा हे विसरून जाताय म्हणून भांडणं होत आहे. तुम्ही काय आहात? एका बायकोचा मी पती आहे हे विसरून जाता तुम्ही. म्हणून तुम्ही एक करा, घरी पती राहा आणि कोर्टात जज राहा. कोर्टातला जजपणा कोर्टात सोडा. घरी येताना जज होऊन येऊ नका, पती होऊन या. तुमचे भांडणं जागेवर मिटतील का नाही सांगा. ते काय होतं? बाहेर गेल्यावर महाराज पाणी देऊ का, महाराज बसायला टाकू का? आणि घरी गेल्यावर तसं होत नाही. मग लय त्रास होतो. विठाला विठाला. म्हणून त्रास होऊ नये म्हणून आम्ही सावध झालो. विठाला विठाला. नाटक करणाऱ्याला 2 गोष्टी लय महत्वाच्या असतात. त्याला नाटक करताना मी कोण आहे हे विसरावं लागतं आणि नाटक केल्यावर मी आहे ते नाटक विसरावं लागतं. ज्याला मी काही काळापुरतं विसरता येतं आणि नाटक हे विसरता येतं तोच खरा नट आहे. आता संतांच्या बद्दल आणि उदाहरणाने सांगतो. नाटक करताना विसरावं लागतं आपण कोण आहे. एका गावात एक नाटक कंपनी आणि त्या नाटक कंपनीमध्ये नाटक ठरलं द्रौपदी वस्त्रहरण. मग आता ते दुःशासन म्हणजे विलनचा रोल, तेवढाच हलकट माणूस पाहिजे. तसा शोधला सुद्धा नाटक कंपनीनं. दुःशासनाचा रोल त्याला दिला. नाटक जवळ आलं, पण दुःशासनाचा रोल करणारा आजारी पडला. म्हणे आता काय करावं? ऐन वेळेला दुःशासन उभा करावा लागेल. बरं, त्याला लय बोलायचं नाही, फक्त तिची साडी ओढायची. गावातला एक सज्जन बिचारा होता, त्याला नाटक येत होतं. त्यामुळे तू दुःशासन बन. अहो मला नाही जमायचो. नाही मला मार. मग ह्याला केलं दुःशासन. आणि द्रौपदी जी व्हायची ती झाली. आणि मग काय, द्रौपदी अशी दरबारात, भीष्म द्रोण सगळे बसलेले. द्रौपदी अशी साडी नेसून उभी राहिलेली.
सगळ्या तयारीनं आल्या, 5 गवळणीवाली कशी तयारीने येते रंगानुसार साड्या फिट, तशी द्रौपदी 10-5 साड्या नेसून तयारीनं आलेली. हा दुशासन. दुर्योधनाने आवाज दिला, दुशासना फेड तिची साडी. पण या दुशासनाची हिंमतच होय ना. आणि ती द्रौपदी म्हणायची, अरे वड न साडी, वड न साडी. तिथं नाटकाचं काय झालं ते पुढे बघाय मी थांबलोच नाही. जाऊ दे आता तो विषय. आपला सोबत तिथं धरून चालतो का? नाही. तिथं द्रौपदी वाढावं लागते साडी. तर ते नाटक नाही तर काय. नाटकामध्ये आपलं विसरावं लागतं आणि तेव्हा नाटक करता येतं. हा नाटकाचा जसा गुण आहे. ते दुसरी गोष्ट आहे, नाटकात जे केलंय ते बी विसरावं लागत. तर नाही तर नाटक घरी आणलं की लय नाटक होतं मोठं, ते बी विसरावं लागत. त्याला एक उदाहरण, एका नाटक कंपनीने छत्रपती शिवाजी महाराजाचं नाटक बसवलं. काही सामान्य पोरगा होता, पण दिसायला देखना, गोरा बिंडा, माझ्यासारखा समजा ना. असं काय झालं तुम्हाला? जाऊ दे, तुम्ही हसून सिद्ध केलं काय ते असं चाललं. आणि मग त्या पोराला दिला छत्रपती शिवाजी महाराजाचा रोल. म्हणजे तू शिवाजी महाराज. ठीक आहे. 15-20 दिवस ती रंगीत तालीम झाली, प्रयोग चालू झाले. एके दिवशी प्रयोगामध्ये राजा सिंहासनावर बसले, इथपर्यंत नाटक आलं. नाटक झालं, पण याच्या डोक्यातलं नाटकच जाईना. बरं, आतापर्यंत तो नाटका शिवाजी महाराज होता, पण त्या नाटक कंपनीवाल्याचा नोकर होता ना तो. पडदा पडला, राजे सिंहासनावर बसलेलेच. मालकान, ए राम्या उचलते सिंहासन. कोणाला? राजानं मालकावर तलवारच काढली. राजांना काम सांगता. मालकाच्या लक्षात आलं याच्यावर भूत चढलेलं दिसतंय. ती म्हणजे, राजे क्षमा असेल, सेवकाला माफ करावं. आपण एवढी मोहीम आखून थकला आहात, विश्रामार्थ आपल्या स्वस्थाने जावं ही विनंती. राजे तशीच घरी गेले. बायको आपली काम करत होती. घरात गेला, ती बायकोने तिची दखलच घेतली नाही. बायको सहज बाहेर आली. राजा आलेले कळत नाही, आमचं औक्षणाचं ताट कुठे? बायकोच्या लक्षात आलं. ते म्हणली, राजे दासीला माफ करा, थोडं बाहेर उभा राहा, मी आता औक्षणाचं ताट घेऊन येते. ते दरवाजाच्या बाहेर गेला, हिनं घेतलं दार लावून. हिनं म्हणले, कुठं जायचं ती याला भेटत नव्हती. ती त्या दिवशी तलवारीला भिली. याला भेटत नव्हती. ती त्या दिवशी कशाला भिली? तलवारीला भिली. होय म्हणे, बाहेर कुठं जायचं. ते गेला वावीच्या स्टँडवर उभा राहिला. आमच्या प्रवासाची व्यवस्था केली नाही. कुठे आमची पालखी, कुठे आमचा रथ? तेवढ्यामध्ये शिर्डी शिन्नर गाडी आली. एक मिनिट, राजे आपला रथ सुसज्ज आहे. गेला एसटी वर जाऊन बसला. एसटी जमल, तिकीट 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 करायला लागला. तिकीट तिकीट म्हणायला लागला. तलवारच काढ. राजांना तिकीट मागता तलवारच घेतली. कोणावर? कंडक्टर. कंडक्टर म्हणला, काय झालं काय? राजांना तिकीट मागता. त्याच्या लक्षात आलं नेमकं काय. राजे चुकलं. बसा बसा बसा. चांगलं बसू दिलं. चांगली एसटी घाटात जाऊ दिली. एक बेल मारली आणि कंडक्टर, राजे रायगड आलेला आहे. राजे रायगड आलेला आहे. बरं, तो खाली उतरला, पण त्याला रायगडचा डोंगर दिसला, पण किल्लाच दिसत. बरं, ते सगळं हातात वाघनख्या गिख्या सगळं सगळं शरीर पोशाख, त्याचं पोट पिळून आलेलं होतं. शौचविधीला बसला आणि वाघनख्या काढायचंच विसरला. बघा, आता त्याचा कशाचा अफजल खान झाला ते तुम्हीच ओळखा. विठाला विठाला.
नाटक करणारा कसा पाहिजे? त्याला नाटक करताना आपलं विसरता आलं पाहिजे आणि नाटक झाल्यावर नाटक विसरता आलं पाहिजे. तो नाटक करणार. आम्ही व्यवहाराचे राहतो ना, आम्ही संत म्हणतो आम्ही व्यवहारात राहतो ना, याच पद्धतीने राहतो. जेव्हा आम्ही जिजाईचे रमण होतो तेव्हा तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तेचे झाला अंगे तुका आता, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा, आनंद मूर्ती पाय दाखवी आम्ही जिजाई रमण होतो तेव्हा मी सच्चिदानंद मूर्ती आहे याचा तिरोभाव करावा लागतो. म्हणजे स्वरूप विसरून व्यवहार करावा लागतो. आणि जेव्हा आम्ही व्यवहारामध्ये येतो तेव्हा व्यवहाराच्या पद्धतीने करतो. केलाच पाहिजे मंडळी, केलाच पाहिजे. हो, मला ना माफी मागतो बरं. एक दृष्टांत ऐकला मी, वाचला पुराणामध्ये, की एक ब्राह्मण होता आणि लय मोठी कथा आहे, ती सगळी सांगत नाही आता. ब्राह्मण होता, त्याचा शिष्य यमदूत झाला. त्या ब्राह्मणानं शिष्याला सांगितलं, का रे तू यमलोकात जाणे? हो म्हणे, आपलं कायम जाणे नसतं. एकदा मला नरकाची व्हिजिट करून आणतो का? म्हणे का? कायम लोक मला म्हणतात तुम्ही नरकाबद्दल बोलता महाराज कीर्तनात प्रवचनात, पण नरक तुम्ही पाहिलाय का? एकदा नेशील काय? ते म्हणे मला परवानगी नाही, पण बॉसला विचारून पाहतो म्हणले. यमानं कशी परवानगी दिली आणि ह्यानं गुरु उचलला आणि कुठे नेला? नरकात. ते नरकात सगळं पाहिलं, भाज्यासारखं तळताना, लालबुंद खांबाला आलिंगन देताना. हो हो, देखुनी अंगे कापती तै नदी माझी चालविती, लागे ठाव न चलवे बुडीतीन वरी मारिती यमदंड. ते सगळं पाहिलं आणि घाबरला बाबा ब्राह्मण. बाप, एवढं बेकार नरक आहे म्हणे? येतं काहीच नाही, सुरुवात आहे म्हणे, असे अजून 27 आहेत. हे बाबा, एवढ्या जिरली म्हणे, बस आपल्याला नाही बघायचं. गेटवर गेल्यावर सहज ब्राह्मण म्हटला, म्हणे का रे, काय मला इथं यावं लागणार आहे का? मान नंबर आहे का? मी बघतो रेकॉर्डला. ते रेकॉर्ड पाहून आला. चला म्हणे गुरुजी, चला पुढे जाऊ म्हणे, आपण आता स्वर्ग बघू. नाही पण आपला नंबर जाऊ द्या ना, नंतर चर्चा करू. आणि नेमकं काय कळू तर दे ना मला. ऐका म्हणे, एकदा यावं लागणार आहे तुम्हाला. म्हणे का? का म्हणे एकदा इथे यावं लागणार आहे. म्हणजे पण का? त्याने विचारलं. म्हणजे महाराज, एकदा तुम्ही चप्पल घ्यायला चांभाराच्या दुकानावर गेले होते. मग चप्पल कितीला होती? 12ला. तुम्ही त्याला किती दिले? 10. तो काय म्हणू लागला? 12 द्या. तुम्ही काय म्हणले? महाराज कोण एवढे असतात का? त्याचे जे 2 रुपये बुडिले त्यासाठी तुम्हाला यावं लागल. हे वाचल्यापासून मी कवा टोल नाक्यावर म्हणत नाही मी महाराज आहे, कवात म्हणत नाही मी, पद्धत म्हणत नाही. अवघड आहे, हिशोब लय पक्का आहे तिथे. मी काय सांगत होतो की नाटकामध्ये जेव्हा व्यवहार करतो तेव्हा व्यवहाराच्या पद्धतीनेच केला पाहिजे, आणि जेव्हा आम्ही परमार्थ करतो तेव्हा परमार्थाच्या पद्धतीने केला पाहिजे. महाराज म्हणतात आम्ही या दोन्हीचा समतोल साधतो आणि नट नाट्य अवघे सोंग संपादित करतो. आम्ही भेद दाखवतो पण आमचा स्वरूप आम्ही विसरत नाही. आम्हाला पक्के माहिती आहे. हो, बरं जाऊ द्या खालीच आता. तुझ मज नाही भेद केला सहज विनोद, केला सहज विनोद, केला सहज विनोद. तुझ मज नाही भेद
छोटा हा तुझा मजा नाही भेद केला सहज विनोद सहज विनोद खर तर देवा तुझ्यात आणि माझ्यात भेदच नाही. तू मी काय आहोत एकच आहोत, पण तरी सुद्धा सहज विनोद केला. आम्ही द्वैताचं दर्शन दाखवलं. म्हणून ते श्लोक प्रसिद्ध आहे, मला सगळा नाही आठवायचा. हो, रामानं विचारलं हनुमंता तुझं माझं नातं काय. हनुमंतराय म्हणले देवा सांगू का तुमचं माझं नातं. देहदृष्ट्या तो दासोहम. देहदृष्टीने मी तुमचा काय आहे दास आहे. जीवदृष्ट्या त्वदंश का. जीवदृष्टीने पाहिलं तर मी तुझा कोण आहे अंश आहे. आणि आत्मस्वरूपाने विचार केला ना देवा तुझ्यात माझ्यात भेदच नाहीये. मला ते उत्तरार्ध आठवे ना. देहदृष्ट्या तू दासोहम जीवदृष्ट्या तदंश का. हा आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चलामती. विठाला इति याप्रमाणे मे माझी मती निश्चला. मी या निश्चयावर आहे. देहानं तुझा दास आहे, जीवत्वाने तुझा मी अंश आहे, पण आत्मस्वरूपानं रामा तू मी एक आहे. आम्ही व्यवहारात भेद दाखवू पण आमचं स्वरूप जाणतो. भेद दाऊ रंग न पालटे. पण कधी कधी मोठ्या माणसाला लहान व्हावं लागतं, पण लहान्यात वावरत असताना आपलं स्वरूप विसरून चालत नाही. ते दृष्टांत फार जुना आहे. सगळ्या कीर्तन करायचं पण लय चपलाक दृष्टांत, लय गोड. जुन्या काळातले दृष्टांत होते ना लय सामान्य होते, पण असे सिद्धांताला पक्के होते. ज्याला दृष्टांत कुशलो धीर म्हणतात ना, दृष्टांत कौशल्य. हो, आमच्याकडच्या का वेदांती महाराजांनी गुरुजीचा दृष्टांत सांगितलं. किती मोठा वेदांत, किती साध्या सरळ भाषेत ऐका. म्हणे ब्रह्म निर्विकार आहे, अविकारी आहे. तो जगरूपानं नटणं शक्य नाही. माया तर जड आहे, ती जगत रूपाचं कार्य करू शकणार नाही. माया जड आहे, ती जग निर्माण करू शकत नाही. ब्रह्म अलिप्त आहे, ते जग निर्माण करू शकत नाही. पण झालं कसं काय. दृष्टांत काय दिला आहे काय नाही. गुरुजी काय दृष्टांत द्यायचे. मामा तर घरी नाही, मामी तर तशी नाही. मामा तर घरी नाही, मामी तर तशी नाही. लेकरू झालं कसं. विठ्ठला विठ्ठला. त्याला 5G लागत असू द्या. दृष्टांत कुशलता. म्हणून म्हणतात एका गावात वेड्याचा पाऊस पडला. सगळ्याला माहिती विस्तार करत नाही, सगळे वेडे झाले. आणि वेड्याचं एक वैशिष्ट्य, त्याला शान बघवत नाही. वेड्याचं काय वैशिष्ट्य असतं, त्याला शहाणं बघवत नाही. आणि वेड्याचं लक्षण काय, तरीच शोभे वेडी नग्न होय धड फाडी. महाराज म्हणतात ते जे वेडे झाले ते वेडे असे कपडे फाडायचे, इथं फाडायचे इथं फाडायचे वेडे. हा हा ते कपडे फाडायचे. बरं ज्यानं कपडे फाडले नाही ते त्यांना बघवायचं नाही, त्याच्यावर धावायचे. सगळं गाव वेड्याच्या पावसात भिजलं, सगळे वेडे झाले. प्रधान राजा ते भिजले नसल्यामुळे ते शहाणे राहिले आणि ते सगळं लोट इकडे यायला लागला. राजा म्हटला प्रधानजीला, प्रधानजी आता काय करायचं. म्हणजे तुम्हाला जगायचे का मरायचे. म्हणजे जगायचे. मग जगायचं असेल तर या वेड्यात वेड्यासारखंच राहावं लागेल, तरच राहता येत, तरच राहता येत. मग हे या दोघांनी कपडे फाडले आणि वेड्यासारखे व्यवहार करायला लागले. फक्त फरक एवढा आहे, हे वेडे कुठेही पडायचे, हे दोघं जागा पाहून पडायचे. म्हणून विषयासक्तही बायको करतो आणि साधूही बायको करतो. पण विषयासक्त स्वैराचारी बनतो, साधू मात्र सावली सरिसीची असे परी आहे हे नेने जे जैसे स्त्रियेचे तसे लोलुप्य नाही. भेद दाऊ रंग न पालटे. आम्ही भेद दाखवतो व्यवहारामध्ये, पण आम्ही आमचा रंग पलटू देत नाही. कसे गुरुजी फार ज्येष्ठ मंडळी गायक आहेत. प्रत्येक काळ अपेक्षा ठेवत असतो.
क्षेत्र कोणतंही असो, पण काळ सुद्धा काय ठेवत असतो, अपेक्षा ठेवत असतो व्यक्तीकडून. म्हणून आज जर मी जुन्याच पद्धतीने कीर्तन करत राहिलो, जुन्या काळात ते कीर्तन वेळेची मर्यादा नसायची, होती ना. जुन्या काळात वेळेची मर्यादा नाही, लोक लय श्रद्धावान असायचे. बरं अजून पहा, अण्णांचं मला वाटतं निदान 40-50 वर्षापासून कीर्तन ऐकत असतील अण्णा, लहानपणापासून बाबा होते तेव्हापासून. बघा तुम्हाला वाटतं का नाही कीर्तनात बदल झाले, स्वरात बदल झाले, स्वर सुद्धा बदलले. तुम्ही जुने रेकॉर्ड आहे का, काळी 3 काळी 4, जरा काळी 4, आणि त्या काळातली बोलण्याची पद्धती काळी 4, त्या काळात बोलण्याची पद्धती, दृष्टांत सांगण्याची पद्धती, कीर्तनाची पद्धती त्याच पद्धतीने होती. एवढंच नाही, त्या काळातली भजन लय तुम्ही पहा. आता आपण कसं करतो, विठाला विठाला विठाला. तुम्ही जुने रेकॉर्ड आहे का, दुंडा महाराज जुने रेकॉर्ड. जेव्हा परमात्मा भेटतो तेव्हा जीवदशेचा बाध होतो आणि तो जीवात्मा ब्रह्म अवस्थेमध्ये राहतो. ब्रह्मपुरे वास करणे अखंड विठ्ठल. विठ्ठल आणि अजून रेकॉर्ड आहे का, 2 आवर्तनात धागिनाथ त्याच लईत पण. मग तो जीवात्मा त्या स्थितीमध्ये वास करतो विठ्ठल. पुंडलिकवर नाही होती, त्या काळाची ती काय होती, पद्धत होती. पण आता एवढ्या विलंबित आम्ही म्हणत बसलो, पण आता ती काळाची काय झाली, गरज झाली. काळानुसार अपडेट व्हावं लागतं. गाण्यात सुद्धा खूप फरक झाला, गाण्यामध्ये फरक झाला. जुन्या काळामध्ये ते गाणं एकदम सामान्य, साधं, सरळ, सगळ्याला गाता येईल असं. असं होतं. पण आता कसं काळाचा ओघ आहे, गाण्यात सुद्धा काय झालं, बदल झाला. पण ऐका मंडळी, आणि केलाही पाहिजे. पण ऐकलं का, 2 शब्द आहे का गुरुवर तात्याचे, 2 बदल 2 प्रकारचा असतो, एक तात्विक आणि एक तांत्रिक. या व्यासपीठावरचा साधक तांत्रिक बदल करण्याकरता स्वतंत्र आहे, पण तात्विक बदल करण्यात स्वतंत्र नाही. त्यानं काळानुरूप गायला पाहिजे, पण काय बी नाही. तुला काय बी गायचं असेल, कीर्तन करायचं सोडून दे. काही गायचं असेल तर काय कर, कीर्तन करायचं सोडून दे. म्हणून तात्पर्य एक आहे मंडळी, माणसानं भेद दाऊ पण रंग न पालटे. हो ऐकलं का, या सगळ्या सध्या खूप चांगले दिवस आले महाराज. आमच्या मानाने हे कीर्तनकार लय करंट आहे, ह्यांची पिढी. त्यांच्या मानात त्यांच्या मागची पिढी लय करंट आहे. अण्णा वयाच्या किती वर्षानंतर तुम्हाला गाडी भेटली कीर्तनासाठी, कीर्तन चालू केल्यानंतर 30 वर्षानं. अण्णाने 30 वर्ष कीर्तन, मोटरसायकल, सायकल, वाळूचा ट्रक, एखादा शेतकरी कांदे न्यायला लागला त्याच्यावर मुंडक्या बसून. खरे का कुठे, किती वर्ष, 30 वर्ष. आता आम्ही त्यांच्या मनात भाग्य, कीर्तन करायला लागल्यापासून 12व्या वर्षी गाडीत. आता त्याच्यापेक्षा भाग्यवान 4 बोल आले की गाडी भेटायला लागली. नाही विनोदासाठी नाहीये, खरे का नाही गुरुजी. आज किती कलाकारांकडे गाड्या आहेत. इथंच मोजू, किशोर महाराजाकडे आहे, गुरुजीकडे आहे, विकास महाराज आहे, गुरुजीकडे आता तर नवी आहे, गुरुजीकडे निळूभाऊकडे आहे, माधव महाराजाकडे आहे, विलास महाराज, पण कोणते गाव आहे ना आहे. म्हणजे काळ काय झाला, बदलत गेला. आणि ते काळानुसार काय झालं पाहिजे, बदलही पाहिजे. महाराज गाड्या खरंच कीर्तनकारांना गरजेच्या आहेत,
महाराज जुन्या, आता माझा वेळ जाईल पण 2 मिनिटात सांगतो, संपलीच वेळ, बघ जाईल कसा गेली संपली. जुन्या काळात लोक श्रद्धावान होते, मुक्कामाला राहिलेल्या महाराजाची उठाठेव खूप चांगली करायची, खरंच करायची. आता लोक एवढे आहेत महाराज, त्यांना वाटतं कीर्तनकार मुक्कामाला राहायचा ठरला की त्यांच्यावर आभाळ कोसळ. वस्तुस्थिती माझा अनुभव सांगतो. एका गावात गेलो, कीर्तन झालं, त्यांना वाटतं निघतात काय की मला मी निघाच नाही. एक मला महाराज आज कुठं कार्यक्रम, मी आज मुक्काम आहे, उद्या सकाळी निघायचं. मुक्कामाला राहायचं काय? रामभाऊ तुमच्या घरी न्या महाराजाला. नेला असतं पण पोरगी बाळांपणाला आलेली, म्हणजे रामभाऊचं घर कॅन्सल झालं. डिगा पाटील तुमच्या घरी, अरे नेला असतं पण आमचा संडा चॉकअप झालाय, म्हणजे टॉयलेट बंद आहे. आणि सकाळी महाराजाला कुठं बाहेर पाठवून, आपल्याकडे रानडुकर कमी आहेत का? तेही घर संपलं. डिगा पाटील जाऊ दे आपल्या घरी महाराजाला. झालं बा, तुम्हाला माहित असून आमची 4 लोक चवच घालायची का तुम्हाला? काय म्हणे आज रविवार आहे. अरे मी माळकरी आहे पण घरचं तुम्हाला माहित नाही का? उगाच चौकायला घाली माझ्या घरची. ते घर महाराजाची व्यवस्था कुठं? जो कीर्तनाला आला नाही त्याच्या घरी, नाही जो कीर्तनाला येत नाही त्याच्या घरी. मारत्या बंगल्यात करू व्यवस्था. चला मग सगळे कार्यकर्ते घेऊन आम्हाला त्याच्या बंगल्यात, तो झोपलेला खाऊन पिऊन, म्हणजे जेवण दूध वगैरे पिऊन, असं मला म्हणायचं. भाऊ हा भाऊ, त्याचा आतूनच खर्च प्रधान आवाज, कोण आहे? आम्ही सप्त्यावाले. काय काय काम आहे? ते वरच्या रूम मध्ये महाराजाला मुक्काम करायचं. त्यांनी दारू या चस का खुराड्यात कोंबडी डालायला जस का खुराड्यात या ते पाया पडणं जाहिरी करणं काय. त्याची बायको झोपलेली होती. ए उठ, ते महाराज आलेत, वरची खोली उघडून दे. तिची बायको काय, या महाराज लोकांना येळ काळ कळत नाही पाहिजे. आणि ती मी ऐकत होतो पण पर्याय नाही. तुझे द्वारीचा कुतरा नको नको. त्या बाईनं मला अशी वरची खोली उघडून दिली. बरं खोली एवढी निवांत, जाळ्याशिवाय धुळीशिवाय कोणीच नाही तिथं. हातरून टाकलं, पडलं. ती म्हणे काही पाणी वगैरे, मला आणा. ती बाई पाणी घेऊन आली. म्हणलं ताई सगळा बंगला स्वच्छ, या खोलीची एवढी हाल का हो? ते महाराज आमच्या घरातल्या खोलीत कोणी येत नाही म्हणली. का? गेल्या वर्षी याच पंख्याला आमच्या सुनानं फाशी घेतलेली. ती बाहेर जी पडलेली सून तिची सैना संगी मला दिसायला लागली. आणि तिला म्हणलं या खोलीत आमची व्यवस्था काय? देवाच्या माणसाला काय होतंय म्हणजे. तुम्ही हसून मोकळे होता पण अण्णाला विचारा, अशा समाजाशी आम्ही रोज संघर्ष करतोय म्हणजे. ध्यानात सोपं नाही होय, सोपं नाही, सोपं नाही. मी काल कसा प्रवास केला गुरुजी, हे जर सांगितलं ना तुमच्या डोळ्याला पाणी येईल, तुमच्या डोळ्याला पाणी येईल. आणि त्याच्यातून मला काय मिळालं हे जर सांगितलं तर तुम्ही सगळे मला म्हणताल महाराज कीर्तन बंद करा तुम्ही. विठ्ठला विठ्ठला. आज एक डबड वाजले ना याच, केवळ अशा लोकांच्या नादी लागून नाही म्हणते नाही लोक. आणि मग महाराज लोकांना गाड्यांची काय आहे गरज आहे, गरज आहे. पण त्याही चांगल्याच गाड्यांची गरज आहे. तुम्ही वाट लावून देऊन मोकळं होता, पण धडकलो मोडकलो तर येता का कोणी बघाय? कोण येतं विचारायला? किती तुमचे फोन येतात आम्हाला, कुठपर्यंत गेले काय गेले. महाराज लोकांना कीर्तनकार पैसे मागताना दिसतोय, लोकांना कीर्तनकार मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरताना दिसतोय, पण रोज मोत का कुवा खेळतो हे कोणी पाहिना हो, कोणी पाहिना. एक टिंब महाराज आहे, तात्या त्यांना शिव्या देतात, मला माहिती त्यांना शिव्या देतात.
पण त्यांना मनक्याचा त्रास चालू झाला. मला म्हणले अरे आमका आमका औषध आहे त्यांना नेऊन दे बरं. ऐकताय ना, त्यांना औषध नेऊन देऊ आपण. तर तुम्ही शिव्या देताना औषध काय देता? अरे असू दे रे, ते शिव्या देणं वेगळे, पण आज प्रबोधनकार किती जीवावर बेतून फिरतो त्याची कदर आपण केली पाहिजे. तर चला, काळानुरूप गाडी आली पाहिजे, काळानुरूप आम्हाला गाणं वाढलं पाहिजे, काळानुरूप आम्ही कीर्तन बदलले पाहिजे. पण हे सगळं बदलताना मी ज्ञानोबा तुकोबाचा सेवक हे नाही विसरलं पाहिजे. हो, भेद दाऊ रंग न पालटे, आम्ही रंग बदलू देणार नाही. पण महाराज, नाटक करण्याची वेळ तरी तुमच्यावर का आली? नाटक करता ठीक आहे, पण का? नटनाट्य अवघे संपादिले सोंग, संपादिले भेद दाऊ रंग न पालटे. आमचा व्यवहार आम्ही नाटक पद्धतीने करतो, ठीक आहे. भेददाव रंग न पालटे, पालटू देत नाही, ठीक आहे. पण हे करण्याचं कारण काय? अभंगाचं दुसरं चरण. खेळ सोग बहुरूप कौतुके बहुरूप कौतुके बहुरूप मांडियेला वारकऱ्यांचा माल आहे. बोधे ही चाली येडशीकर फडवून आलेल्या आहे. हो, बाबाकडून आमच्याकडे आल्या. हो, ह्या चाली लगेच ते वातावरण निर्माण करतात आगळं. इथं जर म्हणले असते
मांडियाला खेळ कौतुके बहुरूप. असू द्या चला, खेळ मांडला नसता खेळ झाला असता. चला हे आम्ही वेळ संपली आपली. आम्ही हे सगळं केलं का? मांडियाला खेळ. खेळ का मांडला जातो? आनंदाकरता मांडला जातो. खेळाचा उद्देश काय असतो? आनंद लुटायचा म्हणून. आम्ही हा खेळ का मांडला? कारण आम्हाला सुद्धा एकाकी न रमते, त्या वैकुंठात करमत नाही. कारण तिथं सुख नाही, तिथं भजन. सुख आहे, सुख स्वरूपत आहे, सुख भोग नाही, तिथं भजन नाही. आम्हाला भजनाचा आनंद लुटायचा होता, आम्हाला वारीला जायचं होतं, आम्हाला गाथा पारायण करायचं होतं, ज्ञानेश्वरी पारायण करायचं होतं, प्रवचन कीर्तन ऐकायचं होतं. पण आम्ही हा खेळ मांडला. पण कौतुकानं मांडला, खेळण्याकरता मांडला, आनंद लुटण्याकरता मांडला. मांडियाला खेळ कौतुके बहुरूप. अनेक रूप घेऊन आम्ही हा खेळ मांडला. महाराज त्यांचं कौतुक जे ना, त्यांच्या ज्या लीला आहेत ना, एक तर त्यांच्या स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा, त्यांच्या आनंदाकरता जशी आहे तशी समाजाच्या उपयोगा करताय. कारण आमच्याकडे पाहून लोक जगतात, आमच्याकडून लोकांना प्रेरणा मिळते. मांडियाला खेळ कौतुके बहुरूप. पण हे सगळं करत असताना आपुले स्वरूप जाणत असो. आम्ही आमचा स्वरूपाचा विसर पडू देत नाही. म्हणून पंचदशीमध्ये अहमचा मुख्य आणि गौण असे दोन अर्थ केलेले आहेत. एक मुख्य अर्थ आहे आणि गौण अर्थ आहे. जेव्हा महात्मा समाधीत असतो तेव्हा त्याला अहम प्रत्ययता मुख्य अर्थाने येते, आणि जेव्हा महात्मा व्यवहारामध्ये येतो तेव्हा तो अहमचा गौण अर्थ करून व्यवहार करत असतो. व्यवहारामध्ये अहमचा गौण अर्थ. गौण अर्थ म्हणजे काय? मी उमेद दशरथी आहे, मी तुकाराम आंबिले आहे, मी ज्ञानेश्वर कुलकर्णी आहे, म्हणजे हा अहमचा गौण अर्थ. आणि अहमचा मुख्य अर्थ काय? मी वासुदेव तत्वता, मी ब्रह्म आहे, हा त्याचा मुख्य अर्थ आहे. साधू व्यवहारापुरता त्याचा गौण अर्थ करत असतो, पण मुख्य अर्थ विसरत नसतो. म्हणून साधू आपलं स्वरूप कधी विसरत नाही. एक राजा होता, त्याने एका साधूला घरी बोलवलं. साधूच्या आश्रमात, राजाच्या बंगल्यात चांगला राहिला साधू. बरं, तो साधू असा झाला, राजा जिथं झोपायचा तशाच गादीवर झोपायचा, राजा जे खायचा तोच खायचा. एके दिवशी राजानं गौतमीताईचा कार्यक्रम ठेवला. तर साधू त्याच्या शेजारी जाऊन बसला. बरं, समीवर झटका मारायला लागला. हो, आणि मग तो राजा म्हटला, मी जे खातो तेच हा खातो, मी जे पितो तोच हा पितो, ह्याच्यातून माझ्यात फरक काय? साधूच्या लक्षात आलं. एके दिवशी साधू म्हटला, राजा चल जरा फिरायला जाऊ. चला म्हणे. आणि पाय 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 फिरत फिरत पार पांगरी पुस्तूर गेले. निलेश महाराज तुमच्या गावापर्यंत आले, पांगरीपर्यंत आले. राजा म्हटला, महाराज आता किती पुढे जायचं, चला ना घरी. नाही म्हणले, आता असंच जाऊ आपण आळंदीला, घरी काय जायचं? म्हणे, महाराज तुमच्यासारखं आम्हाला कसं जमल, हात तुझ्यात आणि आमच्यात फरक आहे. म्हटले, तू या व्यवहाराचा त्याग करू शकत नाही, आम्ही एका क्षणात करू शकतो. हात तुझ्यात आणि माझ्यात काय आहे? फरक आहे. भेद दाऊ रंग न पालटे, आणि आपुले स्वरूप जाणत असो. महाराज हा व्यवहार कळण्याकरता महाराजांनी दृष्टांत दिला. अभंगाचं तिसरं शिळा उपाधी न मिळे. स्फटिक अत्यंत शुद्ध असतं, काचासारखं असतं, पण त्याच्याजवळ ते स्फटिक कोण्याच रंगाचं नाही. पण लाल आलं की लाल दिसतं, पिवळं आलं की पिवळं दिसतं, पांढरं आलं तर ते मूळचं पांढरं आहेच आहे. पण त्या उपाधीनं ते मिळत नाही. जसं ते मळत नाही तसं आमचं स्वरूप स्फटिकासारखं आहे. तदेव शुद्धम अपापविद्धम असं उपनिषदाने त्याचं वर्णन केलं. ते शुद्ध आहे, अपापविद्ध आहे. पण असं असताना सुद्धा भाव दावी पिवळे लाल संगे, आपल्याकडे लाल पिवळे काय आहे? म्हणून त्या सांख्यांनी वेदातली जी श्रुती उचललेली आहे, अजामेकम लोहित
श्वेत लोहित कृष्णाम. आमच्याकडे एक शेळी आहे म्हणे, ती कशी आहे? लोहित आहे म्हणजे लाल आहे, श्वेत आहे पांढरी आहे, आणि कृष्णाम आहे म्हणजे काळी आहे. लाल आहे, लाल आहे, पांढरी आहे आणि काळी आहे. मग हे काय आहे? म्हणून सांख्याने तत्वज्ञान काढलं, प्रकृती 3 गुणाची साम्य अवस्था ही प्रकृती आहे. त्यात लाल आहे तो रजोगुण आहे, पांढरे आहे तो सत्वगुण आहे, आणि काळा आहे तो तमगुण आहे. इथं भाव दावी पिवळे लाल संगे, म्हणजे पिवळ्यातून सत्वगुण घ्या, लाल मधून रजोगुण घ्या. याच्यासारखे आमचे व्यवहार दिसतात, पण आम्ही गुणातीत आहोत हे आम्ही कधी विसरत नाही. घटाच्या खापरिया गटभंगी फेडेलिया, मद आकाश आपैसिया झालेची असे पुढे शब्द ऐका ज्ञानोबरायचे. तैसे देह बुद्धी जाये जे आपण पेठू होय, तेथ आन काय आहे ते वाचुनी. येणे थोर बोधले पणे जयासी गातेही असणे, म्हणून पार्था तो मी म्हणे गुणातीत. जशी ती स्फटिक शिळा लाल पिवळी संगतीने दिसते, तसं कसजन कसाई तमोगुणी दिसतात. हो, नाथांचं वैभव रजोगुणी दिसतं, पण स्फटिकाची शिळा जशी पालटत नाही तशी आम्ही पालटत नाही, अशी स्थिती आहे. आणि आमचा व्यवहार या जनात कसा आहे? जरी आम्ही जशी ती शिळा, जसा तो नट लोकात असून लोकात नसल्यासारखा आहे, आमचा सुद्धा व्यवहार तसाच आहे. तो परिहार शेवटच्या चरणात आहे. तुका म्हणे आम्ही या जनावी रहित, 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 तुका या जना विरहित, तुका म्हणे आम्ही या जना विरहित, तुका म्हणे आम्ही या जना विरहित, तुका म्हणे आम्ही या जना विरहित. निश्चित क्रीडा होईल, निश्चित क्रीडा करू, म्हणेल कौतुक रूप, म्हणेल कौतुक रूप. हो बोली निश्चित क्रीडा करू, हो बोली निश्चित क्रीडा कौतुक बहुरूप, मांडियाला खेळ कौतुक बहुरूप. आपले स्वरूप जाणत सो, आपले स्वरूप जाणत सो, आपुले स्वरूप आपुले स्वरूप, आपुले स्वरूप जाणत सो, स्वरूप, आपुले स्वरूप जाणत सो, जाणत सो, जाणत सो, आपुले आपुले
आपुले स्वरूप जानत सोर जानत सुजा रे रे ना अबुले री आपुले आपुले स्वरूप आपुले आपुले स्वरूप जाणत सो आपुले स्वरूप जाणत सो आपुले स्वरूप जाणत सो आपुले स्वरूप